तर अशा या खेळाडूंमध्ये हे जे मार्गदर्शक असतात, हे जे शिक्षक असतात, हे जे वाटाडे असतात, की योग्य वेळी योग्य व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात येणं आणि त्या व्यक्तीने आपल्याला योग्य सल्ला देणं, योग्य मार्गदर्शन करणं, ती मदत करणं हे किती मोलाचं असतं. हे या 2 उदाहरणांवरून आपल्याला प्रकर्षानं जाणवतं, की विकास भोसले जर प्रवीण जाधवच्या आयुष्यात आले नसते किंवा त्या शाळेत तेव्हा ते शिकवत नसले, तर प्रवीण जाधवची आणि त्यांची गाठभेट पडली नसती. त्यानंतर प्रवीण जाधव नेमका मोठा होऊन काय घडला असता, कुठे पोहोचला असता आपल्याला सांगता येणार नाही. तशीच गोष्ट अविनाश साबळेची. त्या शाळेत, ज्या प्राथमिक शाळेत तो दररोज 6 किलोमीटर धावून जायचा, 6 किलोमीटर परत यायचा, त्या शाळेत एक शिक्षक होते आणि ते शिक्षक म्हणजे बाबासाहेब तावरे सर. त्या तावरे सरांनी या प्रवीणला त्याच्यातला धावपटू त्यांचा कसा लक्षात आला, त्यांनी त्याला कसं चाचपलं, की याच्याकडे धावण्याचं कौशल्य आहे, धावण्याची निपुणता आहे. पण त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी त्याला सर्वप्रथम संधी दिली, की नाही, हा घरची गरिबीची परिस्थिती आहे, याच्याकडे आपण खास करून काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि याला मदत केली पाहिजे. त्या तावरे सरांनी त्याला योग्य मदत केली. त्याला केवळ मदतच केली नाही, तर आर्थिक मदत केली. वेगवेगळ्या तालुका असेल, जिल्हा स्तरावर असेल, विभागीय स्तरावर असेल, वर ज्या स्पर्धा असतील, राज्यस्तरावरच्या ज्या स्पर्धा असतील, त्या वेगवेगळ्या वयोगटातल्या तिथे ते घेऊन जात होते आणि या अविनाशनेही त्यांना निराश केलं नाही. तिथे अवघ्या 4थीत शिकत असताना त्यांनी 1000 मीटर्सची शर्यत त्यांनी जिंकली होती आणि तो पहिला आला होता. जर बाबासाहेब तावरे सर त्या शाळेत नसते, तर हे प्रोत्साहन अविनाशला मिळालं असतं का? नक्कीच मिळालं नसतं.